नमस्कार, मी सतीश साळुंखे आणि तुम्ही पाहतात सारांशच्या या भागामध्ये अज्ञात बीड जिल्हा. मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, बीडमध्ये 50 नव्हे, 100 नव्हे, 150 नव्हे तर 200 वर्ष जुनी आहे एक दुकान. आणि 100 वर्षापूर्वी याच दुकानात तयार होणारं सुगंधी अत्तर आणि महिलांसाठी केसाला लावण्याचं सुगंधी तेल आणि तंबाखू 100 वर्षापूर्वी प्रसिद्ध होती महाराष्ट्रात आणि बीडला ओळखलं जात होतं त्याचमुळं. कुठं आहे ही दुकान आणि कोण आहेत ह्या दुकानाचे मालक, कितवी पिढी चालवते हे दुकान, हे सगळं आता आपण पाहूया. मंडळी, हे दुकान आहे आयुर्वेदाच्या औषधाचं आणि या दुकानाचं नाव आहे ठाकूर संतराम सिंह दामू सिंह बुंदले आयुर्वेदिक दुकान आणि हे दुकान आहे हिरालाल चौकामध्ये. गेल्या 5 ते 6 पिढ्यापासून हा व्यवसाय बुंदले परिवार करतोय आणि महाराष्ट्रातलं हे एक अद्वितीय उदाहरण आहे. ज्या दुर्मिळ वनस्पती आहेत, औषधी वनस्पती आहेत, या सगळ्या या दुकानामध्ये तुम्हाला मिळतात. आणि गेल्या अनेक वर्षापासून हे दुकान 200 वर्षापासून या दुकानामध्ये आपण पाहू शकतो अनेक दुर्मिळ वनस्पती या ठिकाणी आहेत, औषधं या ठिकाणी आहेत. या दुकानातली प्रत्येक वस्तू ही असं वाटायला लागतं की ही वस्तू ही प्राचीन आहे. अत्यंत मोलाचं आणि बीडच्या इतिहासामध्ये, बीडच्या व्यवसायाच्या इतिहासामध्ये फार मोलाची भर टाकणारं हे दुकान आहे. मंडळी, कुणीतरी विचार करेल का की 100 ते 125 वर्षापूर्वी बीडमध्ये अत्तराची निर्मिती बीडमध्ये होत होती. बीडमध्ये केसाला लावण्याच्या सुगंधी तेल खास महिलांसाठी त्याची निर्मिती बीडमध्ये होत होती. आणि बीडमध्ये तंबाखू आणि विड्यांचा फार मोठा कारखाना होता आणि हा कारखाना होता अर्थातच ठाकूर संतराम सिंह आणि दामू सिंह यांचे नातू हिरामण सिंह बुंदले. हिरामण सिंह बुंदले हे यांचं बीडच्या धार्मिक आणि सामाजिक जीवनामध्ये फार मोलाचं काम आहे आणि यांनी सुरू केला होता हा कारखाना अत्तराचा, तंबाखूचा, विड्यांचा आणि महिलांसाठी केसाला लावण्याच्या सुगंधी तेलाचा. संतराम सिंह आणि दामू सिंह हे दोघे भाऊ, या दोघा भावांनी मिळून साधारणतः 200 वर्षापूर्वी बीडमध्ये बीजारोपण केलं होतं आयुर्वेदाच्या व्यवसायाचं. आणि आजही या दुकानामध्ये तुम्हाला अत्यंत दुर्मिळ अशी वनस्पती आणि औषधं मिळू शकतात. बीडच्या हिरालाल चौकामध्ये असणारं हे 200 वर्षाची परंपरा सांगणारं दुकान बीडच्या वैभवामध्ये मोठी भर घालणारं आहे. बीडचा अशा प्रकारचा अज्ञात इतिहास आणि अज्ञात माहिती पाहण्यासाठी पाहत रहा सारांश.